शेटीचे कन्व्हेनर बाब मारियानो रॉड्रिगीस उपस्थित आसा। आजचो हो पत्रकार परिशद घेवपाचें कारण म्हटल्यार की जे वेगळे वेगळे मुद्दे आसा गोंयभर ताजेर उजवाड घालपाक आजचो हो प्रेस कॉन्फरन्सान आपयल्लो आसा। आनी त्या खातीर हांव विनंती करता की आमचे प्रोजेक्ट दिमेलो बाब हाणें तुमकां ह्या मुद्द्यांचेर ब्रीफ करचें। पळया, तुम्ही जाणात का लोकसभा पळय कितें जालो पळय तें बाबासाहेब आंबेडकरांचो इन्सल्ट केलो गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचो, आणि जेन्ना तेंच्यांनी मागले चूक मान म्हणून ती जाली म्हणून तो मानूंक कबूल ना। हांव तुमकां एक दाखोवन दिता की राज्यसभेत डेरिक ओब्रायन जी आमचो MP आसा तो फर्स्ट पर्सन टू मूव ए प्रिविलेज मोशन अगेन्स्ट दी होम मिनिस्टर. इट वॉज डेफिनेटली सपोर्टेड बाय अदर पार्टीज ऑल्सो. आता तुम्ही जाणा की भारतीय जनता पार्टी ही ST बिल आम्ही हाडटा, ST बिल हाडटा, कालचे फाटी हाडलेली लॅप्स जाली, आता परत हाडली, शो करतात ते, आणि परत काल 5 संपना आणि घालतात ओपोजिशनाचेर. म्हाका सांगा, काम कोणाचे बिल पास करपाक? सरकाराचें काम. सरकार छावता, तिंका जाय जाल्यार सगळे लॉज पास केले, सगळे MP सस्पेंड केले आणि बिल पास केले. फार्मर बिल वोटी नंतर पास केले. हे करू झाले बरं काल तेंच्यांनी. आम्ही AITC तर्फे दोघी आमचे लिडर गोंयचे जे वावुरतात ग्रावंडार, तिका लोक ST लोक मेळता आणि आम्ही तिका आसो आणि आम्ही मागताय सरकारा कडेन शो बंद कर, आणि ST लोकां कडेन मागता गोंया उपरांत. आणि पळया कसो होता सरकार. ही पॉलिटिकल सायड जाली. आता कलकत्त्याक सेंट जेवियर्स कॉलेजात एक क्रिसमस गेट टुगेदर आसलें. थंय आमची मुख्यमंत्री आसली आणि थंयसर in commemoration of our exposition of the holy relics of Saint Francis Xavier, Short Street म्हणून असतं in Calcutta, famous street which is the name is of the British era. She directed in memory of this great 16th century missionary that street to be named as Saint Francis Xavier Street, and directed there and then to immediately put the name plate for that street. Now you will say, what is this? I will try to tell you. Our Supremo Mamtaji last time had formed something, created a carnival of Durga Puja, which was acknowledged by the United Nations. So this is what we call unity in diversity. On April 30th, she will be inaugurating, which is being under construction, a magnificent Jagannath temple. Therefore, I said unity in diversity. This is proper secularism. And we are demanding from this government to immediately get the ST bill passed. Even issue an ordinance. Why you are afraid of getting into an ordinance? And implement it for the coming assembly election. Further, Ma'am Maria. Secondly, on Derek sir, एक 15 दीस फाटी गोंय येयलो आसलो आनी आमी लोकल फिशरमॅना कडेन इंटरेक्ट केलो वेलसांव एरियाक आनी कन्सावलीम सावथ गोवान बेनावलीम. सो थिंगा लोकांचे जायते इश्यूज आसलोले. फर्स्ट म्हणल्यार तेंगेली घरां रेग्युलरायज करपाची CRZ पडटाय ती. सेकंडली तेंगेले आउटसायड ट्रॉलर्स येवन डीप बुल ट्रॉलिंग बी कोत्ताय तेजेर हो इश्यू काडपाक हांव आमगेल्या लोकल फिशरमॅनांक आमगेल्या सगळ्यांक सांगूंक सोदता की काडपाक मेळना की ते पार्लिमेंट डिसरप्ट करीत आहाय. हो इश्यू तुमगे विंटर सेशनान जो घेवपाक आसलो तो AITC 100% ट्राय करता की CRZ रेग्युलेशनाचेर उलोवपाक पार्लिमेंटान. फकत BJP तो सेशन डिसरप्ट कोत म्हूण डिले जालो आहा, पूण हे इश्यूंचेर आमी उलयताले हेच्यान. सेकंडली म्हणल्यार AITC आमगे पार्टी AITC गोवा ही इज वर्किंग एट ग्रासरूट लेवल्स. एक 8 ZP सिटांचेर कॉन्टेस्ट करपाक, आनी वी आर वर्किंग व्हेरी हार्ड.
आनी ते रिजल्ट कितें पडटले जेन्ना रिजल्ट येतो ते ZP इलेक्शनाचे. थँक्यू. कितें एनी क्वेश्चन्स? सर झेडपीक तुम्ही तयारी केल्या तुम्ही सांगत होते कितले हितून हे घालतले? सी आतां जशी जशी इलेक्शन लागीं पावता तसो तसो इलेक्शनचो वारो हो मातसो नेटान मागीर पावता. सो आमची तयारी पूर्ण काही मतदारसंघांनी आसा आनी येणाऱ्या काळान वी वील आयडेंटिफाय सम मोर कॉन्स्टिट्युएन्सीज. कारण कशें आसा की जशें इलेक्शन लागीं पावतले त्या वेळार साहजीक ते इलेक्शनाच्या वाऱ्यान खुबशी गोश्टी जाता आनी वी वील डेफिनेटली आयडेंटिफाय मोर कॉन्स्टिट्युएन्सीज एज फार एज ZP इलेक्शन इज कन्सर्न. पण तेका अलायन्स See, आता alliance was formed for a parliament election, during parliament election. आता त्याच्या नंतर state elections or ZP election, the call will be taken by the leaders of respective parties. ताजेर आमी we can't say that की alliance जातले ना जातले. It is a call of respective party leaders to either they should go with the alliance for ZP election also. So these days there is a hot topic of job scam. Your party, I'm not saying ki so vocal on this. Plus the Suleiman issue is coming. No one, I don't think so. Your party has given anything regarding on this. See, as far as these issues are concerned, म्हाका as far as म्हजे प्रेस बायट ऑलरेडी दिल्ले आसा. आमचे ट्रोजन बाबांनी वैयक्तीक प्रेस बायट दिल्ली आसा ह्या इश्यूचेर. आमी प्रेसाक सांगला मरे. बेसिकली The प्रेस job scam should be investigated. Those who have got the jobs. आमी That is not job scam. What is happening now? It's cheating. आमी You jobs- giving me money, I'll pay you. No, job scam is taken place where the jobs have been given. See, There jobs- people or merit do not get it. Am I right? ना जॉब स्कॅमाचेर जो लास्ट प्रेसर जाला आमगेलो तेजे ऑलरेडी आमी डिस्कस केलो जॉब स्कॅम. No, apart from the press conference, what you people have done? Apart from the press conference. खाली press conference घेऊन सी आमी जॉब स्कॅम ज्या वेळार भायर सरलो त्या वेळार आमी मेमोरंडम ऑनरेबल गव्हर्नराक सबमीट केलो. तेजे नंतर आमी हांगा प्रेस कॉन्फरन्स घेतलो आनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमांच्यान आमी डिमांड केल्लें की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन एंड फेअर इन्व्हेस्टिगेशन तर जातलें ह्या जॉब स्कॅमाचें, विच इज वन ऑफ द मोस्ट म्हणजे सगळ्यात व्हडलो जॉब स्कॅम आमच्या गोंयच्या आफ्टर लिबरेशन. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट जॉब स्कॅम. सो तेजे तर प्रॉपर एंड फेअर इन्व्हेस्टिगेशन जातलें. इट हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड थ्रू अ रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज कमिशन. ही आमची मागणी केल्ली आसा आनी सातत्यान आमी खुबशे वेळार आमची प्रेसा माध्यमांच्यान आमची जी पक्षाची जी भूमिका आसा ती मांडलेली आसा. क्रायम ब्रांचातलो तो सुलेमान See, आता गोंयान जें राजकारण चल्लां न्ही, वी हॅव बीन टायम एंड अगेन वी हॅव बीन टेलिंग दॅट दिस इज वन ऑफ द वर्स्ट गव्हर्नन्स. म्हणजे द लेवल ऑफ गव्हर्नन्स हॅज कम टू सच अ लो लेवल की म्हाका दिसता खंयच्याच राज्यान इतके लो लेवलाचे गव्हर्नन्स म्हाका दिसता आसचें ना. सुलेमान सिद्दीकीची केस हांवें म्हजी वैयक्तीक प्रेस बायट त्या वेळार दिल्ली की त्या हातून होम मिनिस्ट्री इज अ कंप्लीट फेलियर. त्या गोंयच्या इतिहासान म्हाका दिसता पयले खेप, म्हाका दिसता कदाचित देशाच्या इतिहासान आसतलें पूण गोंयच्या इतिहासान पयले खेप पुलीस कस्टडींतलो क्रायम ब्रांचांतलो पुलीस कस्टडींतलो मेन एक्यूज चीफ मिनिस्टर म्हणटा प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन जातलें, फेअर इन्व्हेस्टिगेशन जातलें. हे तो खूब भाशणां तेजी खूब आसता पूण पयले खेप अशा पद्दतीचो मेन एक्युजाक पुलिसूच पळयता. म्हणजे पुलीस जसो तुम्ही जर तो व्हिडिओ पळयत जाल्यार तुम्ही म्हाका दिसता प्रेसाच्या माध्यमांच्यान तो लोकां पर्यंत व्हिडिओ पावला. जसो काय तो एक्यूज म्हणजे तांचो सोयरो घरान येयल्लो सोयऱ्याक जशें आमी बऱ्या पद्दतीन भायर काडटा म्हणजे भायर सरतना ताका आमी एस्कॉर्ट करता तशा पद्दतीन हे मेन एक्युजाक एस्कॉर्ट केल्लो आसा. ही सरकाराची नाचक्की, इतकी नाचक्की सरकाराची केन्नाच जावना. आनी चीफ मिनिस्टराक तुमी जर पळयत ताका कांयच पडून गेल्लें ना. तो आपलो प्रायवेट जेटांनी भोंवत आसा. सो ह्या केसीचेर आमचे गोंयच्या जनतेन म्हाका दिसता खुबशी प्रतिक्रिया दिल्ली आसा. वेगवेगळ्या पक्षांनी हेजेर आवाज उठयल्लो आसा आनी आमची परत एकदा भूमिका आसली त्या वेळार की हे सुद्दां जे सुलेमानाची जे इन्व्हेस्टिगेशन आसा पळय ते सुद्दां एक रिटायर्ड हायकोर्ट जजाच्या अंडर कमिशन बसोवचें आनी तेजे अंडर जावचें. कारण त्या सुलेमानान मागीर जो व्हिडिओ व्हायरल केलो इट वॉज शॉकिंग. म्हणजे ताणें सरळ सांगलें की कोणाची नांवां सांगली तेणी, सिटींग MLA ऑफ BJPची तेणी नांव घेतलें
आणि आज सरकार कितें करता, विरोधकांनी ज्यांच्यांनी हो व्हिडिओ व्हायरल केला तांकां हाडून पुलीस कस्टडीन पुलीस इन्क्वायरीक बसयता. हे कसलें राजकारण? तुम्ही सुडाचें राजकारण करता. तुम्ही सुडाचें राजकारण केले नंतर परिणाम कितें जाता लोकांचे श्राप घेवन ते आमी पळयल्लें आसा. तर सुडाचें राजकारण बंद करा. विरोधकांचो आवाज दामपाचो हो पुरेपूर प्रयत्न आसा की विरोधकांच्या लिडरांक हाडून थंय पुलीस स्टेशनात बसयता, तेंची इन्क्वायरी करता. अरे इन्क्वायरी करपाची जर तुमकां खरीच इच्छा आसा जाल्यार ते तुमचे MLA आपया मरे, ताचें नांव घेतलां तेणी. आनी तो सुलेमान सिद्दीकीन तितक्याच मनशांची नांव कित्याक घेतली, बाकीच्यांची कित्याक घेवना? तो जर फटींग उलयता, तो जर म्हणटा चोर, CM म्हणटा की चोर खंय कितें उलयतल्यान तुमी विश्वास दवरतले, तर चोरान ते तुमचीच नांव कित्याक घेतली, त्याच व्यक्तींची नांव कित्याक घेतली? आनी तेणी वयल्यान सरळ सांगलें सुलेमान सिद्दीकीन जनरली खंयचोच एक्यूज आपले इन्व्हेस्टिगेशन CBI मार्फत कर म्हण केन्नाच सांगचो ना. तेणी मागणी केली. गोंयच्या इतिहासान म्हाका दिसता देशाच्या इतिहासान पयले खेप एका एक्युजान स्वता मागणी केल्ली आसा की आपले इन्व्हेस्टिगेशन CBI मार्फत जावचें म्हणून. मग हेचेर उगड जाता, सरकार उगडो पडलेलो आसा. ह्या एजन्सीचेर मात्तूय विश्वास ना. क्रायम ब्रांच जावं बाकीचे पुलीस डिपार्टमेंट आसा, कारण CMाचो कंट्रोलूच ना. CM हो गोंयचो खंयच्याय देशाचो राज्याचो CM आसता पळय तेजी एक कद आसता, ताका रिस्पेक्ट आसता, व्हॅल्यू आसा. आज तुम्ही CMाची परिस्थिती पळया, कसल्या लेवलाचेर तेजे आज तेजेर आरोप करता. अशें केन्नाच जावना. म्हणजे होम मिनिस्ट्री इज कंप्लीट फेलियर ऑन दीस इश्यू आणि CM हॅज टू रिझायन. आणि हांवें ज्या वेळार प्रेस बायट दिली, आय हॅव टोल्ड की ताणी नैतीक जबाबदारी घेवची आणि रिझायन जावचो. थँक्यू.